भारतामध्ये एक राज्य आहे, त्याला म्हणतात पश्चिम बंगाल. पण जर तुम्ही भारताचा नकाशा बघितला तर ते राज्य आहे भारताच्या पूर्वेला. मग त्याला पश्चिम बंगाल का म्हणतात? आपल्याला याच्या इतिहासात जावं लागेल. 1905 मध्ये लॉर्ड कर्झन हा जो भारताचा व्हाईसरॉय होता, याने भारताची पहिली फाळणी केली, ती म्हणजे बंगालची फाळणी. आणि ही बंगालची फाळणी करत असताना ईस्ट बंगाल आणि वेस्ट बंगाल अशी फाळणी करण्यात आली. ईस्ट बेंगाल म्हणजे जिथं मुस्लिमांची मेजॉरिटी होती आणि वेस्ट बेंगॉल म्हणजे जिथं हिंदूंची मेजॉरिटी होती. आणि त्यावेळीही हिंदूंचं नेहमीप्रमाणे हिंदूंची कत्तल केली गेली. फार मोठा विरोध झाला, बरेच विचारवंत उतरले आणि एका मोठ्या वंगभंग आंदोलनानंतर 1911 मध्ये ही फाळणी तात्पुरती मागे घेण्यात आली. पण पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल हे मात्र कायम सर्वांच्या डोक्यामध्ये राहिलं. डोक्यामध्ये राहिलं असं का म्हणतोय? कारण ज्यावेळी 1947ला 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या बरोबर एक वर्ष आधी म्हणजे 16 ऑगस्ट 1946ला भारतामध्ये डायरेक्ट ऍक्शन डे केला गेला. जिना असे म्हणत होते की आम्ही एक तर डिवायडेड इंडियामध्ये राहू किंवा डेस्ट्रॉइड इंडियामध्ये राहू, की भारताला आम्ही संपवून टाकू. आणि त्याचीच परिणती म्हणजे डायरेक्ट ऍक्शन डे, जो 16 ऑगस्ट 1946ला केला गेला. आणि कलकत्त्यामध्ये हजारो हिंदूंची हत्या झाली, हजारो हिंदू महिलांवरती बलात्कार झाले आणि मृतदेह अक्षरशः गिधाडांना खाण्यासाठी रस्त्यावर टाकून दिले. या घटना घडण्यामध्ये इतिहासाचा का अभ्यास करायचा? कारण घटना इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हटलं जातं. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. हिंदूंना एवढं मूर्ख बनवलं गेलं. मी पण 10वी पर्यंत माझा समज झाला होता की भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य केवळ आणि केवळ सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे, असहकार चळवळीमुळे आणि 1942च्या चले जाव आंदोलनामुळे मिळालं, असं 10वी पर्यंत माझं मत झालं होतं की हीच 3 आंदोलनं, बाकी काहीच नाही. या 3 आंदोलनांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण मित्रांनो, हे खरं नाहीये. असंख्य हुतात्म्यांनी याच्यामध्ये बलिदान दिलेलं आहे. सशस्त्र क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले. का आपल्याला शिकवलं जात नाही वीरभाई कोतवाल? का आपल्याला सांगितलं जात नाही की हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचा संघर्ष काय होता? का आपल्याला उमाजी नाईक ज्यांनी रामोशांचा उठाव केला ब्रिटिशांविरुद्ध तो शिकवला जात नाही? का त्यांच्याबद्दल फक्त इतिहासामध्ये एक ओळ येते? आणि या 3 आंदोलनांचे अख्खे धडेच्या धडे आपल्याला शिकवले जातात. म्हणजे शैक्षणिक जो सिलेबस आहे त्याचा माणसांवरती प्रचंड परिणाम होतो. पण ह्या सिलेबस आणि ह्या सर्व इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यानंतर माणसामध्ये जागृती येते. अशा काय घटना घडल्या की ज्यामुळं हिंदूंना हे कळालंच नाही की आपली फाळणी होती? असं काय घडलं की हिंदू अंधारात राहिला आणि त्याची घोर फसवणूक होत राहिली? कारण स्वातंत्र्य मिळाल्यापासून शिक्षण खातं हे एक तर मुस्लिम माणसाकडे होतं किंवा मुस्लिम धार्जिण्या विचारवंतांकडे होतं. याचाच परिणाम असा झाला की आपल्याला हिंदू अस्मितेबद्दल शिकवलंच गेलं नाही, हिंदू योद्ध्यांबद्दल शिकवलंच गेलं नाही. आपल्याला मुघल ग्रेट आहेत असं शिकवलं गेलं. आणि हे केवळ शिक्षण मंत्र्यांपुरतं मर्यादित नाहीये. 1989ला जेव्हा एखादा एक मुस्लिम व्यक्ती गृहमंत्री बनला भारताचा, लगेच काश्मीरमध्ये पंडितांचं पलायन झालं. तर काश्मीरमध्ये पंडितांचं पलायन झालं हे केवळ पलायनापुरतं मर्यादित नाहीये, तर ते पलायन होत असताना तिथल्या मशिदी हे कमांड सेंटर म्हणून वापरलं गेलं. आणि तिथून काय घोषणा दिल्या गेल्या? रालीव चलीव गलीव. म्हणजे काय? एक तर मुसलमान व्हा, नाहीतर पळून जा, नाहीतर मारले जा. अजून कोणत्या घोषणा दिल्या? की आम्हाला पाहिजे पाकिस्तान, पंडितांशिवाय पण पंडितांच्या बायकांसोबत. अशा घोषणा त्या मशिदींवरून दिल्या गेल्या. आणि या मशिदींवरती कंट्रोल कोणाचा आहे? मुल्ला मौलवींचा. मुल्ला मौलवी कुठं तयार होत आहेत? मदरशांमध्ये. आणि ह्याच मदरशांमध्ये का नकली नोटांचे कारखाने सापडत आहेत? का जिल्हा परिषदेच्या एखाद्या शाळेमध्ये नकली नोटांचा कारखाना सापडत नाही? आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आजपर्यंत अनेक वेळा शस्त्रसाठे कुठं सापडले हे तुम्हाला पण माहिती आणि मला पण माहिती. त्यामुळे ही एक शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करावी लागेल आणि मुख्य प्रवाहामध्ये या सर्वांना आणावं लागेल. हे करत असताना
आपल्याला याही गोष्टीचं भान ठेवावं लागेल की आपण सत्ता कोणाच्या हातात देतोय. ज्यावेळी इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान होते आणि आपले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी ह्या दोघांनी काय काळे कारनामे केले, यांनी परदेशात असलेल्या भारतीय एजंट्स आणि ॲसेट्सची माहिती त्या देशांना देऊन टाकली आणि मग त्या लोकांचं काय झालं असेल आपण कल्पनाच करू शकतो. मग या जर घटना घडणार असतील तर आपल्याला याबद्दल जागरूक व्हावं लागेल. 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या गोष्टीची जाणीव झाली होती. आज कुठं थोडासा हिंदू जागा होतोय आणि त्याला ह्या घटनांबद्दल माहिती व्हायला लागली. आज जी न्यू एज्युकेशनल पॉलिसी 2020 बनवली गेली आहे याच्यामध्ये मातृभाषेला चांगला दर्जा दिला गेलेला आहे, इंग्लिशला सुद्धा परदेशी भाषा म्हणून सांगितलं गेलेलं आहे. असे चांगले बदल घडतायत. आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान मान्यच करावं लागेल, जे हिंदूंना जागरूक करण्यामध्ये त्यांनी अत्यंत मोलाची जबाबदारी पार पाडलेली आहे. आज या घटना घडत असताना आपल्या आसपास प्रत्येक गावामध्ये पाकिस्तान आहे असं मी म्हणतो. का? कारण पाकिस्तान हे काय देश किंवा हे एखादं राष्ट्र नाही. पाकिस्तान हा विचार आहे, हिंदूंपासून वेगळं होण्याचा विचार आहे, हिंदूंना कनिष्ठ मानण्याचा विचार आहे, हिंदूंना भ्रष्ट करण्याचा विचार आहे आणि तो प्रत्येक गावागावात आहे. तर हा विचार नष्ट केला पाहिजे आणि तो विचार नष्ट करताना हिंदूंनी हे समजून घ्यावं लागेल, आपलं युद्ध मानवांविरुद्ध नाही, आपलं विरुद्ध दानवांविरुद्ध आहे आणि दानवांविरुद्ध जेव्हा युद्ध असतं त्यावेळी नियम सुद्धा तेच वापरले गेले पाहिजेत. छळ कपट सर्व गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत. कारण आपण आत्ताच नुकत्याच उघड झालेल्या अनेक प्रकरणांमध्ये बघितलं गेलेलं आहे की हिंदूंची घोर फसवणूक केली जाते, गोमांस खायला घातलं जातंय, लव जिहाद केलं जातंय, मुलींना पळवून नेलं जातंय, मुलींची फसवणूक केली जाते, नोकरीचं आमिष दाखवलं जातंय. आणि ह्या सर्व गोष्टींमधून जर बाहेर पडायचं असेल तर पाकिस्तान नावाचा विचार नष्ट करावा लागेल आणि तो विचार ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवला जातोय, ज्या मदरशांमध्ये शिकवला जातोय, ती शिक्षण व्यवस्था आपल्याला उलथवून टाकावी लागेल. आज ज्या घटना आजूबाजूला घडतायत यातून एक गोष्ट निश्चित की हिंदू जागरूक व्हायला लागलाय, हिंदूंनी ओळखून घेतलंय की आता आपल्याला कोणत्या दिशेने चालायचंय. पण ही दिशा सतत आणि त्याच मार्गाने आपण मार्गक्रमण करत राहिलो पाहिजे आणि प्रत्येकाने याचा जागर करत राहिला पाहिजे, नाहीतर हिंदूंना विसरही लवकर पडतो. कारण आपण इतिहासात बघितलेलं आहे की हिंदूंना लगेच दया येते इतरांची आणि आपण आपल्या मार्गक्रमण आपलं थांबवतो. त्यामुळं आपण एकमेकांना जाग करत राहिलं पाहिजे. आज जे देशामध्ये वातावरण आहे ते अतिशय पॉझिटिव्ह आहे. शिक्षणामध्ये क्रांती घडतीये, न्यू एज्युकेशनल पॉलिसी राबवली जातीये, सरकार भारताचा, भारतीय इतिहासाचा, भारतीय आत्म्याचा सन्मान करणारी सरकार अस्तित्वात येत आहेत. त्यामुळं एक अभिमानास्पद सुद्धा गोष्ट आहे. तरी आपण सर्वांनी हा जागर, हिंदुत्वाचा जागर कायम ठेवला पाहिजे. जय श्रीराम.